नमस्कार. स्वागत करते तुमचं मराठी YouTube चॅनेलवरती. तर आज सकाळ-सकाळ आहे ना, नेहमीप्रमाणेच आपलं अंगण वगैरे झाडून माझ्या दिवसाची सुरुवात झाली. तर आज मी तुमच्यासोबत आहे ना, सकाळपासून ते मुले येईपर्यंतचं माझं जे रुटीन आहे ना कामाचं, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जसं तुमचं देखील असेल, आपलं सकाळी उठलं तर नेहमी आपल्या गृहिणींचं हेच काम असतं. उठल्याच्या नंतर आपल्या अंगणामध्ये छान असा झाडून घ्यायचं, सडा टाकायचा, पाणी मारायचं आणि इथे पहा मनी प्लांट आहे ना, पावसाच्या दिवसामध्ये छान ग्रो होतो आणि यातली काही-काही पानं त्याचसोबत आहे ना, जरा पिवळे पण होतात. तर जी पिवळी पानं दिसतात ना मनी प्लांटच्या कुंडीमध्ये, तर ती प प पानं आहेत ना, तर ती लगेच मी काढून टाकून दिली. त्यामुळे काय होतं ना, की मनी प्लांटचे मग दुसरे देखील पानं खराब होत नाहीत आणि जर मग तसेच पानं राहिले, तर मग मनी प्लांट खराब होतो. त्यानंतर मी बाहेरचं झाडून वगैरे घेतलं आणि लगेच घरात आले. तर आज मुलांना टिफिनमध्ये मला कोबीची भाजी द्यायची होती. तशी तर मुलांना कोबीची भाजी जास्त आवडत नाही. पण थोडीशी हिरवी मिरची आणि अ, लसूण याच्यामध्ये केली ना, जिरे मोहरीची फोडणी लावून तर छान बनते. तर मग ते खातात आणि लगेचच मी इथे छान अशा चपात्या बनवून घेतल्या. मुलांना मी पटकनी स्कूलमध्ये पाठवून दिलं आणि मला एकदम आजचं महत्त्वाचं काम होतं, की अंगणामध्ये पावसामुळे बरचसं असं गवत थोडं-थोडं उगवलेलं होतं. तर म्हटलं आज वातावरण चांगलं आहे आणि मला हे गवत व्यवस्थित काढता येईल. तर मी लगेच मग ते गवत काढायला घेतलं आणि छान निघत होतं ते हलक्या हाताने जरी आपण त्याला थोडंसं खुरप्याने खुरपलं ना, तर लगेच ते गवत निघत होतं. आणि पाऊस वगैरे काही नव्हता. ऊन मात्र पडत होतं. म्हणूनच उन्हाच्या अगोदरच हे काम मी करायला घेतलं. म्हटलं एकदा सगळं गवत वगैरे निघलं तर छान राहील आणि अंगणामध्ये जास्त गवत मोठं-मोठं होणार नाही. आणि माझ्या पाठीमागेच अशी मांजर आहे ना, या गवतासोबत खूपच छान खेळत होती आणि तिला पाहण्यामध्येच तिथं माझा 5-10 मिनिटं गेले. तिला काय काय माहीत तिला इतकं आवडत होतं खेळण्यासाठी, तर छान ती खेळत होती. आणि गवत वगैरे काढून झालं. मला हे गुलाबाचं फूल दिसलं. व्हिडिओत या अगोदर मी शेअर केलं होतं, की कशा त्याला छान कळ्या आल्या होत्या. आता त्या कळ्या आहेत ना, छान फुललेल्या आहेत. खूप छोटंसं झाड आहे ते गुलाबाचं, पण त्याला खूप अशा मोठे-मोठे जास्त गुच्छांमध्येच फुलं येतात. एकासोबत असे एकाच फांदीला आहेत ना त्याच्या, तर 4 ते 5 फुलं येतात आणि त्यासोबत स्तुतीने आहे ना माझ्या मुलीने, तिने फुलं काही तोडून देखील घेतले. तर हे जे शिल्लक राहिलेले आहेत ना, तर ते तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केले आणि सगळं गवत वगैरे माझं इथे काढून झालं. गवत वगैरे काढून झाल्याच्या नंतर म्हटलं पटकन हे भरून टाकून द्यावा बाहेर आणि मी लगेचच मग माझं पुढचं काम करायला घेतलं. हे गवत काढण्यासाठी जवळ-जवळ मला अर्धा ते पाऊण तास गेला. म्हणून पुढच्या कामासाठी थोडासा उशीर झाला. पण काही नाही, मी ते पुन्हा काम पटपट करून घेतलं. तर इथे मी अंघोळ वगैरे केली. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि पटकन कपडे धुण्यासाठी मी घेतले आणि छान असे इथे कपडे देखील माझे धुवून झाले. आणि मग पुढच्या कामाला तर मग थोडा वेळच होत गेला मला आणि थोडासा उशीर झाला. पण मग उशीर होणारच ना. जर आपण घरामधील कुठलं तरी एक्स्ट्राचं काम काढतो म्हटल्यावर थोडासा उशीर मला इथे होऊन गेला. त्यानंतर कपडे वगैरे झाले माझे. मग जेवण वगैरे करून घेतलं आणि जी काही शिल्लक राहिलेली भांडी होती आपली घासायची. आज तर तसं पाहायला गेलं ना, तर सकाळपासूनच माझ्याकडे भांडी साचलेली होती. कारण बाहेरचं काम ते एक्स्ट्राचं घेतलेलं होतं ना, त्यामुळे आतलं काम तसंच राहून गेलं आणि मग भांडे वगैरे घासून झाली. नेहमीप्रमाणे जो किचन वट्टा असतो ना, तर तो छान क्लीन करायला मी कधीच विसरत नाही. काय माहीत आता ती एकदाची मला छान अशी सवयच लागून गेली. किचन ओटा वगैरे असा छान क्लीन केला ना, तर तो दिवसभरासाठी एकदम छान राहतो आणि मग आपल्याला त्यानंतर कुठलंही काम द्या करण्यासाठी किचन ओट्यावरती, ते आपण पटपट करायला घेतो. पण ज्यावेळेस आपला किचन ओटा आहे ना, खराब असतो, त्यावरती खूप सारे भांडे असतात ना, तर आपल्याला तितका कामासाठी उत्साह नसतो. म्हणून प्रयत्न करत असते, की किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ ठेवायचा आणि मग त्यासाठी कामं पण मग माझी हलकी होऊन जातात आणि मग छान असं इथं किचन ओटा पहा छान स्वच्छ करून घेतला. म्हणजे पुढं आपल्याला कुठलं मला इथे स्वयंपाक करायचा असला ना, तर किचन ओटा मोकळा मिळून जातो आणि स्वयंपाकही माझा पटपट होतो.
मुलं येण्याचा टाइम झालेला होता म्हणून त्यांना छान अशी मकाची कणिसे मी इथे शिजायला टाकली. त्यांनी ती खाल्ली आणि आज आहे ना यांनी मुलांसाठी छान अशा खेळण्या घेऊन आले होते. तर मुलं देखील खूप खुश होते त्या खेळण्या पाहून आणि त्या खेळण्या जोडून देत होते हे. छान असे मुलगा आणि हे छान खेळण्या जोडून दिल्यास तू तिला आणि छान अशी ती खेळणीला ती रिंग आहे ना छान कमरेभोवती फिरवत होती. तिला आहे ना, ती रिंग अजिबातच फिरवता येत नव्हती. पण ती सारखा प्रयत्न करत होती आणि ज्यावेळेस तिला फिरवता येईल ना, तो देखील व्हिडिओ मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन. पण आता ती छान अशी एन्जॉय करत होती आणि प्रयत्न करत होती. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.